कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन दडपण्यासाठी गोपनीय तंत्राचा वापर, विशेष पोलिसांना जबाबदारी, आंदोलन यशस्वी झालं तर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप. कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील प्रस्तावित आंदोलनाला अखेर दिल्ली पोलिसांनी अधिकृत परवानगी दिली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके हे आंदोलन करत आहेत ही चांगली गोष्ट आहे. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशात आंदोलन झालं असं नाही, पण सरकारने ते दडपण्याचा प्रयत्न केला आहे. तरुण रस्त्यावर उतरला आहे. शिक्षण मंत्री यांचा राजीनामा मागितला आहे. माध्यमांवर हे दाखवू नये असा दबाव आलेला आहे. CJP यांचे संस्थापक जंतर मंतरवर आंदोलन करणार आहे. आंदोलन यशस्वी झालं तर सरकारला याची दखल घ्यावी लागेल. हे आंदोलन तरुणांपर्यंत पोहोचू नये यासाठी सरकार गोपनीय तंत्र वापरत आहे आणि विशेष पोलिसांना याबद्दल जबाबदारी दिलेली आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. लाखो नसले तरी हजारो तरुण आज रस्त्यावर उतरणार आहेत आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणार आहेत. नरेंद्र मोदी जर त्या मंत्र्याचा राजीनामा घेत नसतील तर तुम्हाला स्वच्छ प्रशासन बोलण्याची गरज नाही. हे आंदोलन गृहमंत्री अमित शहा यांची जबाबदारी आहे. महाराष्ट्र हे या गुन्ह्याचं केंद्रबिंदू आहे. सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते अनेक जमतात. राजकीय पक्षावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे. तरुणांनी आंदोलनात उतरावे, देशाचं रक्षण करावं असं आवाहन देखील संजय राऊत यांनी केलं आहे. निर्भय माणसं तरुण पोहोचतील. सत्यजित तांबे तिथे जाणार नाही. एक तरुण आंदोलन करतो आहे, अटकेला घाबरत नाही. महाराष्ट्राकडून जास्त तरुण यात आहेत. भाजप काही सांगतोय म्हणून विरोधी पक्ष संपणार नाही. लोक त्यांच्या मागे चपला काटे घेऊन धावणार. काही पक्षांनी VC वरून सहभागी होऊ, अनेक पक्ष दिल्लीला उपस्थित राहू असं सांगितलंय, असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. चांगली गोष्ट आहे की कोणी बघा, नीट पेपर फुटीविरुद्ध या देशामध्ये आंदोलन झालं नाही असं नाही. लखनौला झालं आहे, आसामला झालं आहे, देशाच्या प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये, दिल्लीमध्ये झालं आहे. या पेपरफुटीविरुद्ध आंदोलनं झाली. सरकारनं ती दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले, अश्रुधूर सोडले आणि त्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये यासाठी तजवीज केली. अशा प्रकारे तरुण वर्ग संतप्त होऊन रस्त्यावर उतरलेला आहे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतो आहे. या संदर्भातल्या कोणत्याही बातम्या प्रसिद्ध होऊ नये याची तजवीज सरकारने केली. त्यासाठी माध्यमांवर दबाव आलेले आहेत, हे मी स्वतः पाहतो आहे. आता हा जो काही कॉक्रोच जनता पार्टी आणि त्याचे संस्थापक अभिजित दीपके हे येऊन त्या विषयावर ते आंदोलन करणार आहेत जंतर मंतरला, असं आम्ही वाचतोय आणि ऐकतोय. अर्थात जर ते आंदोलन यशस्वी झालं आणि त्यात मोठ्या संख्येनं तरुण वर्ग उतरला तर सरकारला त्याची दखल घ्यावीच लागेल. आताही घ्यावी लागेल, जेव्हा पार्लमेंट सुरू होईल तेव्हाही ती घ्यावी लागेल. पण माझ्या माहितीनुसार हे आंदोलन यशस्वी होऊ नये, तरुणांनी तिथे पोचू नये यासाठी सरकार अत्यंत गोपनीयरित्या दबावाचं तंत्र अवलंबत आहे. जंतर मंतरच्या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फोर्स आहे आणि तरुणांनी तिकडे पोचू नये प्रत्यक्ष आंदोलनस्थळी यासाठी पोलिसांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. पाठिंबा दिलेला नाही, शुभेच्छा दिलेल्या आहे, पण अजूनपर्यंत पाठिंबा दिला नाही आहे. त्यामागची कारणं काय आहेत की विरोधी पक्ष आधी माहोल काय आहे? नाही असं बघा, असं नाही आहे. हा एक सध्या कॉक्रोच जनता पार्टी हा एक राजकीय आंदोलनाचा भाग आहे आणि अनेक सामाजिक संस्था किंवा अनेक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हे एकत्र जमत आहेत. या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे अनेक राजकीय पक्ष आहेत, त्यांच्यामध्ये मतं आणि मतांतर आहे आणि ज्या पद्धतीनं राजकीय पक्षांवर सुद्धा सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे, त्यातले काही राजकीय पक्ष त्याच्या आसपास फिरकणार आहेत. पण आमच्यासारखे जे लोक आहेत ते तरुणांनी आंदोलनात उतरावं आणि देशाच्या लोकशाहीचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करावं या मताच्या